नमस्कार मंडळी, मी सारिका. घरगुती तडका नंबर 1 मध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत. मी आज तुम्हाला दाखवणार आहे मस्त झणझणीत चिकन ग्रेव्ही आणि त्याच्यासोबत माझ्या मुलीने केलेली तंदुरी रोटी. व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया. चिकन ग्रेव्ही करण्यासाठी मी इथे घेतलेलं आहे अर्धा किलो बोनलेस चिकन. स्वच्छ 3 ते 4 पाण्याने धुवून घेतलेलं आहे. धुतलेल्या चिकनमध्ये 2 चमचे दही घालून घेऊया, अर्धा चमचा मीठ घालून घेऊया आणि पाव चमचा हळद घालून घेऊया. इथे चिकनला दही, हळद, मीठ लावून झालेलं आहे. आता अर्धा तासासाठी फ्रीज मध्ये ठेवूया. आता ग्रेव्हीसाठी काय काय लागणार आहे ते पाहूया. इथे घेतलेलं आहे सुकं खोबरं, एक मध्यम आकाराचा कांदा आणि टोमॅटो, लसूण, आलं घेतलेलं आहे, थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे. आता खोबरं आणि कांदा भाजून झालेला आहे, याची पेस्ट करूया. वाटण तयार करून झालेलं आहे आणि आपले चिकन फ्रीजमध्ये ठेवून अर्धा तास झालेला आहे. तर आता चिकन ग्रेव्ही करायला घेऊया. गॅसवर टोप गरम करायला ठेवलं होतं. आता टोप छान असा गरम झालेला आहे. त्यामध्ये घालून घेऊया 4 चमचे तेल. तेल गरम झाले की त्यामध्ये तेजपत्ता, हिरवी विलायची, दालचिनी घालूया. खडा मसाला घातल्यानंतर चिरलेला कांदा घालून परतून घेऊया. कलर चेंज होत तोपर्यंत याला परतून घ्यायचा आहे. कांद्याचा कलर चेंज झाला. आता मसाले घालायचे. 1 चमचा घरचा मसाला आणि अर्धा चमचा लाल तिखट. तुम्ही तुमच्या चवीनुसार मसाला कमी जास्त घेऊ शकता. पाव चमचा धना पावडर, पाव चमचा जिरा पावडर घालूया आणि आता केलेलं वाटण घालून परतून घेऊया. आपली इथे चिकन ग्रेव्ही होण्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवर हा व्हिडिओ नवीन बघणारे असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब, व्हिडिओला लाईक करा. सबस्क्राईब केल्यानंतर शेजारील बेल घंटी दाबायला अजिबात विसरू नका, कारण मी जे जे व्हिडिओ अपलोड करणार आहे त्याचे नोटिफिकेशन पडून तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओ पाहायला भेटेल. मसाले व्यवस्थित परतून यावर झाकण ठेवून 5 मिनिटं झालेली आहे. त्यामध्ये चिकन मसाला घालूया, व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आता तेलात परतलेल्या मसाल्यात हळद, मीठ, दही घातलेले चिकन जे अर्धा तासासाठी आपण फ्रीजमध्ये ठेवलं होतं ते घालून घेऊया आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. यामध्ये पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही. तेलाच्या मसाल्यात दही, मिठात चिकन व्यवस्थित शिजलं जातं. आता ह्यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घेऊया. मीठ जपून वापरायचं आहे. अगोदर आपण चिकन मध्ये मीठ वापरलेलं होतं. चिकन व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे. आता यावर झाकण ठेवून आपण 15 मिनिटासाठी याला शिजून घेऊया. 15 मिनिटं इथे झालेली आहे. आता आपण चिकन शिजलं की नाही ते पाहूया. चिकनचा पीस काढून घेऊया. व्यवस्थित असं चिकन शिजलेलं आहे. मस्त अशी चिकन ग्रेव्ही तयार झालेली आहे. आता तंदुरी रोटी करायला घेऊया. तंदुरी रोटीचं पीठ अगोदर मळलेलं होतं, त्याचा व्हिडिओ गडबडीत शूट केला नाही. तर या पिठामध्ये मैदा 4 वाटी घेतलेला होता. त्यामध्ये 2 चमचे दही, 4 चमचे दूध आणि चवीपुरते मीठ घालून पीठ मळून घेतलेलं होतं. आता रोटी लाटून झालेली आहे. वरच्या साईडने थोडीशी चिरलेली कोथिंबीर घालून लाटण्याने थोडंसं लाटून घेतलेलं आहे. रोटी उलटी करून त्यावर पाणी लावून घ्यायचं आहे. रोटीला व्यवस्थित असं पाणी आणि कोथिंबीर लावून झालेलं आहे. पाणी लावलेली बाजू तव्यावर टाकून घ्यायची आहे. अशा पद्धतीने रोटी टाकून घ्यायची आहे. रोटीच्या वरच्या बाजूला बबल्स यायला लागले की समजायचं की खालचा भाग व्यवस्थित भाजलेला आहे. मग तवा उलटा करून अशा पद्धतीने रोटी गॅसवर शेकून घ्यायची आहे.
मस्त अशी चिकन ग्रेव्ही आणि तंदुरी रोटी तयार झालेली आहे। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट करून नक्की सांगा आणि जाता जाता चॅनलला तेवढं सबस्क्राईब, व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका। थँक्यू फॉर वॉचिंग। पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसाठी, तोपर्यंत बाय।